भाजपसोबत बसले म्हणजे तुम्ही काय सेक्युलरिझमचे पक्ष आहेत का? आयुष्य इकडे सेक्युलरिझम मध्ये घालायचं, धर्मनिरपेक्षता म्हणायचे, मुस्लिमांचे पोरं इकडे वाढायचे, मुस्लिमांच्या वार्डामध्ये सत्कार घ्यायचे आणि तुमचे दुसरीकडे सत्कार होऊ दे ना. तुमचं उद्या संग्राम जगतापला ह्यांनी आणलं ह्या आता महापौरांनी तिकडे गेलेल्या महापौरांनी आणि त्यांना म्हणलं की बा पक्षाचा आदेश आहे, तुम्ही गंजगोलाईमध्ये सभा घ्या आणि त्यांनी दिल्या शिव्या. काय करायचं? असं आहे पक्षाची. आपली महापालिका, आपला नगरसेवक आणि योग्य नगरसेवक यावरती बेधडक आवाजच्या व्यासपीठावरती चर्चा तर व्हायलाच हवी. या अनुषंगाने आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट लालासाहेब शेख. त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्या जे राजकारणामध्ये उलथापालथ होते, काही उमेदवारांना तिकीट न दिल्या कारणावरून ते पक्ष सोडत आहेत, दुसऱ्या पक्षात जात आहेत, त्यांचा राजकीय हेतू काय असावा किंवा सामान्य जनतेसाठी त्यांचा हेतू काय असावा, या कारणास्तव आपल्यासोबत आहेत आज लालासाहेब शेख. आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आणि ती कशा प्रकारची असायला हवी. नमस्कार लालाजी. काय नमस्कार. 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 बेधडक आवाजच्या व्यासपीठावरती आपलं स्वागत. धन्यवाद. आता जे लातूर शहरामध्ये होऊ इच्छिणारे महानगरपालिका इलेक्शन आहे त्यावरती आता सध्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे काही मुद्दे प्रकर्षाने तुम्ही मांडू शकता, तर का ते काय असतील? लातूर शहर मनपाची निवडणूक ही 2.5 वर्षाच्या नंतर उशिरा होत आहे. त्याचा आम्हाला एक नागरिक म्हणून आभार आणि आनंदच आहे, परंतु यामध्ये योग्य त्या व्यक्ती निवडून जाणं गरजेचं आहे. आपण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून योग्य त्या व्यक्तींना त्याच्या शिक्षणाच्या त्या ताकदीवर, त्याच्या विजिकिशीवर, त्याच्या सामाजिक कार्याच्या बळावर त्याला ते निवडलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्याला जाण आहे, जाणकार आहे, त्याचा अभ्यास आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांचे प्रश्न, त्याला येणारा निधी आणि त्यांच्या मार्फत होणारी कामं, निवड गुत्तेदारी नाही किंवा माझा काहीतरी वारसा चालू पाहिजे, मी नेतृत्व केलं पाहिजे असं नाही. स्थानिक स्वराज्य संस्था ही मिनी मंत्रालय असते. इथं नागरिकांचे मुख्य प्रश्न रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, भूमोकाट कुत्र्यांचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या सभागृहात मांडतो तेव्हा तिथं तुमचं काहीतरी अभिनिवेश बाजूला ठेवून योग्य त्या माणसं निवडले पाहिजे असं मत आहे. लातूर शहरामध्ये अनेक प्रकारची पक्षांतर होत आहेत. सध्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या सरकारमध्ये असल्यामुळं इथं खाली इम्पॅक्ट झालेला आहे की सत्तेमध्ये जायला पाहिजे असे म्हणून इथं वर्षानुवर्षी 40 वर्षापासून सत्ता असलेल्या काँग्रेसचे अनेक नगरसेवक ज्यांचे 5-5, 6-7 टर्म झालेले आहेत, असे लोक सुद्धा पक्षाला सोडून त्या दुसऱ्या पक्षात म्हणजे किंबहुना भारतीय जनता पार्टीत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जात आहेत. यामध्ये कुठेतरी असं भासत नाही का की म्हणजे जे पक्षांतर करत आहेत त्यांची एक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे पक्षांतर होतंय की नेमकं जनतेचे प्रश्न त्यांना प्रकटपणे मांडायचे, पुढे त्यांची सेवा करायची, असं काही त्यांचा हेतू असू शकतो? त्यांचे 2 मुद्दे असू शकतात. त्यांची राजकीय जी काही अभिलाषा आहे किंवा या पक्षात राहिल्यामुळे आता माझं तिकीट कटेल किंवा मला मिळणार नाही, आता काँग्रेस देणार नाही किंवा तिकडे गेल्यावर देणार आहे, काहीतरी बघा जनतेला सांगत नाही, ते त्यांचं साठवलोट असतं. कोणीतरी 2-4 टर्मचा नगरसेवक पक्षांतर करतो, महापौर पक्षांतर करतो, तेव्हा त्याला तिथं वर काहीतरी सांगितलेलं असतं की तुम्हाला वाढ निश्चित आहे, तुम्हाला प्रचाराला आम्ही येऊ, तुम्हाला असं करू तसं करू. कोणीही असा वेढागबाळा पक्षासाठी जात नाही आणि त्यांनी ते निष्ठेचा विषय तर काही आता संबंध आलेलाच नाही. असं ऐकण्यात येते की माझे महापौर जे आहेत त्यांच्या वडिलांनी असं अशाच प्रकारचे पक्षांतर केलं, म्हणजे ह्यांची परंपरा आहे का ती? मी या लातूराचा 35 वर्षापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यांचे वडील विक्रांत गोजमगुंडेचे वडील विक्रम गोजमगुंडे हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार होते ना, त्यामुळं त्यांनी काय केलं हा विषय नाही. परंतु आता त्यांना वाटत असेल की बाबा मला भारतीय जनता पार्टीच्या समकक्ष असलेल्या अजित पवाराकडे म्हणजे समकक्ष आहे असं भुरळ टाकायची गरज नाही. ते युतीत आहेत म्हणजे त्याच्या विचारसरणीशी त्यांची बांधिलकी आहे. आता ते सत्तेत येणार आहेत का? नाही, पण येण्याची अपेक्षा असेल तर भारतीय जनता सोबत बसतील ना, ते भाजपसोबत बसतील. भाजपसोबत बसले म्हणजे तुम्ही काय सेक्युलरिझमचे पक्ष आहेत का? आयुष्य इकडे सेक्युलरिझम मध्ये घालायचं, धर्मनिरपेक्षता म्हणायचे, मुस्लिमांचे पोरं इकडे वाढायचे, मुस्लिमांच्या वार्डामध्ये सत्कार घ्यायचे आणि तुमचे दुसरीकडे सत्कार होऊ दे ना. तुमचा सत्कार औसा रोडला का होत नाही? तुमचा सत्कार तिकडे त्या नंदी स्टॉपला का होत नाही? कारण हे असं फसवणूक आहे की बाबा भारतीय जनता पार्टीमध्ये मुसलमान येत नाहीत ना, मग अजित पवारच्या राष्ट्रवादीमध्ये जावा तुम्ही. अशा प्रकारे तिकडे असलेलं सेक्युलरिझमचं म्हणजे इथे कुठेतरी मुस्लिम वोटिंग वळवण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे. 100% पवार साहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे की इथं जी मतपेटी आहे मुस्लिमांची किंवा सेक्युलरिझमच्या नावाखाली मुस्लिम मतं पूर्व भागातली मिळतात, मग ह्याला फोडायचं कसं? तर त्याला अजित पवारांचं गट द्यायचं, हा महिना सेक्युलर, मी आता शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी घेतलेली आहे असं अजित पवार म्हणतात, पण तिकडे शहरांचे नामांतर करतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या त्या पक्षासोबत त्यांचं असतात, भाजपसोबत. हे सगळं
मुस्लिमांच्या मतपेटीसाठी चालू आहे. लातूर हे मुस्लिम बहुल शहर आहे, हे 100% खरं आहे. इथं आबादी 1 लाखाच्या वर आहे. मग हे शिकार करता येतं आपल्याला. काय भाजप नाही करू शकत ना? अजित पवारच्या नावानं करा आणि राज्य करा. फोडा आणि झोडा अशा प्रकारचं इथं लातूरात चालू आहे. काँग्रेसला ही धोक्याची घंटा आहे. आणि मला एक सांगा लालाजी, तुम्ही वास्तव्यास लातूर शहरामध्ये किती वर्षांना आहात, हा पहिला प्रश्न. आणि तुम्ही पाहिलेलं राजकारण, तुम्ही पाहिलेला विकास कितपत खरा आहे? 35 वर्षापासून आपण सक्रिय आहे. त्याचा अर्थ असा की आपल्याला पूर्ण प्रश्नांची जाण आहे, सत्तेचीही. त्यांच्या आसपासचे जे लोक आहेत त्याची मजा चाखलेत, त्या लोकांची यादी आपल्याकडे आहे. हे सगळं सत्तेचा खेळ आहे. आपली नौका डुबू नये म्हणून कुठल्या तरी पक्षाचा आधार घेतलेला आहे. विचारसरणीचा त्याचा काही संबंध नाही. लातूर हे मुस्लिम बहुल जरी असलं तरी सेक्युलरिझमचा भारतातला नमुना आहे. या लातूरामध्ये कित्येक शतकापासून कुठलाही दंगा फसाद झालेला नाही. पण विचारधारा बदलली की माणसं बदलतात. आणि ते समजा उद्या संग्राम जगतापला ह्याने आणलं, ह्या आता महापौरांनी तिकडे गेलेल्या महापौरांनी, आणि त्यांना म्हणलं की बा पक्षाचा आदेश आहे, तुम्ही गंजगोलाईमध्ये सभा घ्या, आणि त्यांनी दिल्या शिव्या. काय करायचं? असं आहे, पक्षाची विचारसरणी लबत नाही. सेक्युलरिझमच्या नावाखाली अजित पवारांनी जो वेगळा तंबू मांडलाय तो काही सेक्युलरिझम नाही, तो सत्तेचा खेळ आहे. सत्ते सहभागी आहे. त्या धर्तीवर इथं लातूरात ते करण्याचे प्रयत्न आहेत. लातूरच्या जनतेनं या सगळ्या गोष्टींना ओळखलं पाहिजे. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता आपल्या लातूरचा आत्मा आहे. इथं गंजगोलाईमध्ये मातेचं जसं मंदिर आहे तसं इथं सुरत शाहवलीचा दर्गा सुद्धा आहे. आपण सगळ्या गोष्टी एकत्र नांदतो. इथं कुठलाही जातीवाद फोफावता कामा नये. मतविभागणी होऊन कुठल्या तरी जातीवादी पक्षाला मतं मिळून त्याच्यामध्ये कुणाचं नुकसान होऊ नये, शहराचं नुकसान होण्याची दक्षता बाळगावी. आणि ज्यांना ओपन मध्ये आहे त्यानं ओपन मध्ये थांबावं, ज्यांना ओबीसी मध्ये आहे त्यानं ओबीसी मध्ये थांबावं. आता समजा प्रस्थापित ओबीसी ओपन मध्ये थांबत असतील तर कुणबी मराठ्यांनी सुद्धा उमेदवारी दाखल करावी. आम्ही कुणबी मराठ्यांना उमेदवारी दिल्यावर आम्ही त्यांचे मतदान करू, प्रचार करू. तर काय सांगाल आता सध्या लातूर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर लहान लेकरं असतील, वयोवृद्ध असतील, यांना पर्यटन स्थळ नाहीये लातूरला अनेक वर्षापासून. असे बारीक सारीक आपल्या साहेबांचे पुतळे आहेत, तिथंच थोडंफार बसायला असतं. त्या कारणास्तव अनेक कॉलेजची मुलं मुली इथं येऊन बसतात, परंतु पर्यटन स्थळ नाहीये. अनेक अशा आकर्षक असे स्थान नाही आहेत लातूरमध्ये. त्यामुळे लातूरचं ही एक प्रकारचं म्हणजे काही विकास विकास कशाला म्हणतात? पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची तुलना केली तर आपण अनुशेष भरतीच्या नावाखाली खूप मागासलेले आहोत. आपल्याकडे मोठ्या मोठ्या नद्या नाहीत, धरणं नाहीत. त्यामुळं जे काही इथं ओलिताखालची शेती आहे, सधन शेतकरी असे लोक कमी आहेत. पैसा असेल तर सगळं होतं. बघा तुम्ही अकलूजला जाऊन बघा, तिथं ज्याने ते केलंय त्या पाटलांना ते खूप मोठं आहे. परिस्थान इथेही करता आलं असतं, पण नवं ते हानं लातूरला हवं असे नावाखाली काहीतरी कारखानेच काढले गेलेत. फक्त साखर कारखाने डेव्हलप झाले. साखर कारखाने म्हणजे काही विकास नसतो. इथं हरित क्रांती झाली पाहिजे. रस्त्यामध्ये ज्या काही सुधारणा पाहिजे त्या पाहिजेत. 8 दिवसानंतर रस्ते उघडलेले असतात. क्वालिटीच्या नावाखाली लातूरनं काही दिलं नाही. एवढा आनंद वाटतो की शिक्षण संस्था इथं भल्या चांगल्या झाल्या. शाहू महाराजांच्या नावावर इथं शाळा कॉलेजेस झाले. इथं बऱ्याच मोठ्या अशा महाविद्यालयांची इथं गणना होते. या आनंदाच्या बाबी जरी असल्या तरी पर्यटन स्थळ किंवा नैसर्गिक स्थळ किंवा ऐतिहासिक पर्यटन केंद्र असं कुठेही नाही. लातूरला मुंबईहून लोक येतात, यवतमाळहून येतात, असं काही आपल्याकडे नाही. शिकायसाठी येतात, डॉक्टर होतात, जाऊन दवाखाने थाटतात. एवढं आपलं लातूर विकसित झालेलं आहे. काय सांगाल या इलेक्शनच्या समोरच अनेक प्रभागामध्ये नव्याने रस्ते काम चालू आहे. जे रस्ते गेल्या 6 महिन्याखालीच रस्ते बनले होते तेच रस्ते पुन्हा आता खड्डे पडल्यामुळे दुरुस्तीकरण चालू आहे. ते जे बजेट आहे ते आता म्हणजे केव्हा आलेलं आहे आणि केव्हा त्याचं काम होतंय ह्याच्याकडे म्हणजे आता ही राजकीय हेतू साध्य करण्यासाठीच असे विकास कामं सध्या जनतेला दाखवली जात आहेत का? प्रशासकाचा का खेळ आहे? 2-2.5 वर्षापासून मनपावर ह्याच्या जिल्हा परिषद प्रशासक आहेत, त्यांच्याकडे त्या बजेटचा अनुशेष होता. विशेष असं आहे की ज्याचा तो आमदार आहे त्यानं त्याचं युटिलायझेशन करतं. त्यांना वाटलं की बाबा आता तात्काळ आपण देऊन टाकावं. मग तिथून सुरू झालं आंबेडकर चौकापासून ते तिकडं गोलेपर्यंत रस्ता तात्काळ सुरू झाला. तात्काळ झालेला रस्ता हा काही फार गुणवत्तेचा असतो का? दाखवण्यासाठी असतो. मग लगेच पोस्टर लागले, लगेच बॅनर लागले. याचा अर्थ काय की राजकीय हेतू दृष्टिकोनात ठेवून आता आचारसंहिता लागेल, आता आपण रोड करू. लोकांना तेवढंच लक्षात राहतं, रोड हो गया, रस्ता हो गया. मतदान मिळेल यासाठी रस्ते थांबलेले असतात, पण नंतर मात्र तुडुंब भरलेल्या नाल्या असतात. नक्कीच लालाजी शेख यांनी जे काही मुद्दे मांडले ते जनतेने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये आपण वोटिंग करताना खरंच एखादा तळमळीनं आपला नगरसेवक होऊ इच्छितोय का? खरंच आपल्या भावना समजतोय का? खरंच आपले प्रश्न जे आहेत ते मार्गी लावेल का? या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि सध्याचं राजकारण हे पैशाच्या
हिमतीवर किंवा पैशाच्या जोरावर हे इलेक्शन होत असतात, परंतु जनतेने याला भूलथापाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडण्यासाठी स्वतः त्याचं कारणीभूत ठरावं, जेणेकरून तुमच्या वार्डाचा विकास हा तुम्ही जाब विचारू शकता की बाबा माझ्या वार्डामध्ये हे समस्या आहे आणि तू का करत नाहीस, तुला आम्ही अधिकाराने तुला निवडून आणलं आहे. या प्रकारचा डायरेक्ट बोलता येणारा नगरसेवक लातूरकरांना हवाय. तर अशाच प्रकारचे मुलाखती पाहण्यासाठी किंवा जनतेचे जी काही वार्डामध्ये समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी बेधडक आवाजच्या या मंचाशी तुम्ही सदैव कलेक्ट राहा किंवा जुडून राहा, एवढीच अपेक्षा ठेवतो. मी शरद पवार, बेधडक आवाजसाठी, लातूर.